माळशिरस तालुक्यात रेशन व्यवस्थेवर मोठा खुलासा, प्रशासनाचा कडक इशारा। माळशिरस तालुक्यात रेशन दुकान व गोदामाबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रहरी यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री रवी किरण शेटे यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली। महाराष्ट्र पोलीस प्रहरीचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बाबा ननवरे यांच्याशी झालेल्या या संवादात नायब तहसीलदारांनी रेशन व्यवस्थेबाबत संपूर्ण व स्पष्ट माहिती दिली। नायब तहसीलदारांनी ठामपणे सांगितले की गोदामातून रेशन दुकानदारांना 100% धान्य पुरवठा केला जातो आणि गोदाम स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात होत नाही। त्यामुळे आम्हाला कमी धान्य मिळाले असे सांगणाऱ्या काही दुकानदारांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। धान्य वितरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गेट पास, अधिकृत नोंदी तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांवर हिरवा पट्टा असणे बंधनकारक आहे। प्रत्येक टप्प्यावर पडताळणी होत असल्याने गोदामातूनच धान्य कमी येते हा आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले। दुकानदारांसाठी कडक सूचना, ग्राहकांना पूर्ण धान्य देणे बंधनकारक आहे। पावती देणे आवश्यक असून पावती न देणे किंवा कमी धान्य देणे बेकायदेशीर आहे। पावती नसल्यास मशीन स्क्रीनवरील माहिती ग्राहकांना दाखवणे बंधनकारक आहे। 80% धान्य हा दावा चुकीचा। सरकारकडून पूर्ण धान्य मिळत असताना काही ठिकाणी 80% आले असे सांगून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींवर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली। अशा प्रकारावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला। टप्प्याटप्प्याने पुरवठा, कोणीही वंचित राहणार नाही। मार्च ते जून या कालावधीत काही ठिकाणी धान्य टप्प्याटप्प्याने पोहोचत आहे। एखाद्या दुकानात तात्पुरते धान्य संपले तरी 2 ते 4 दिवसांत पुन्हा पुरवठा होऊन सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळेल असे स्पष्ट करण्यात आले। व्हायरल, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीवर कडक कारवाई। व्हायरलच्या नावाखाली वसुली, रेशन दुकानांना धमक्या देणाऱ्यांनाही आता फटका, असा कडक इशारा नायब तहसीलदारांनी दिला। तसेच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, जनतेच्या हक्काच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग चालणार नाही, तहसीलदारांचा थेट इशारा। यासोबतच आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे। काही लोक रेशन कार्ड ऑनलाईन करून देतो असे सांगून जनतेकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी येत आहेत। तसेच काही जण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून रेशन दुकानांवर दबाव टाकत आहेत। नायब तहसीलदारांनी स्पष्ट केले की अशा प्रकारे फसवणूक करणारे, पैसे उकळणारे आणि दिशाभूल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच त्यांनी सांगितले की गरज पडल्यास स्वतः मैदानात उतरून तपासणी करण्यास ते तयार आहेत। तक्रार थेट तहसीलला करा। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट तहसील कार्यालयात लेखी तक्रार करावी। तक्रार आल्यानंतर तात्काळ चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले। दुकानदारांनाही आवाहन, जर खरोखरच धान्य कमी मिळत असेल तर त्यांनीही लेखी तक्रार करावी।